हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर पहा, आपण हे बाजरी भाकरा पराठा केलेला आहे. 2-3 पीठ मिक्स करून आपण हे भाकरी पराठा बनवलेला आहे. मस्त त्याच्याबरोबर चटणी खायला. आणि हे कसं बनवलं ते पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की आवडेल हा पराठा. तर हे पहा, आपण ना बाजरीचा पराठा करणार आहोत, भाकरीचा पराठा करणार आहोत. बाजरी, ज्वारी, बेसन पीठ घालून छान असा खमंग असा पराठा करणार आहोत. एकदम टेस्टी लागतो. त्यासाठी बघा, मी पहिले कोथिंबीर चिरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता मेथी पण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. ती पण बारीक चिरून घ्यायची आहे. एकदम बारीक चिरली ना म्हणजे पटकन शिजते ती. मस्त अशी मेथी, कोथिंबीर चिरून झालेली आहे दोन्ही पण. आता त्यासाठी लागणारं साहित्य बघा. मी थोडंसं खोबरं किसून घेतले, लसूण किसून घेतलेलं आहे. आणि हे मसाले करायचे: हळद, लाल तिखट, हा एक कांदा लसूण मसाला आहे, जिरं घ्यायचं आहे, मीठ आणि आमचूर पावडर. हे सर्व आपण घालणार आहोत. तर पहा, बेसन पीठ घेतलेलं आहे 1 मूठभर. हे बाजरीचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, तिन्ही पण पीठ. त्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. हळद, कांदा लसूण मसाला तुमच्या चवीनुसार घ्या तुम्ही, तिखट कितपत पाहिजे तुम्हाला. जिरं, हे पहा, खोबऱ्याचा किस, सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे. आणि लसूण, आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मेथी चिरून घेतलेली ती पण घालून घेऊया. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात आमचूर पावडर घालायची आहे. एक अर्धा चमचा घालायची आहे. नाहीतर आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळू शकता. सर्व आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. थोडंसं तेल घालून घेऊया, अर्धा चमचा. कारण आपल्याला हे पराठे असे कडक नाही करायचे. त्यासाठी थंड तेल घातलेलं आहे, नॉर्मल तेल, गरम करून नाही घातलेलं. सगळीकडे चोळून घ्यायचं ते. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया. एकदम मस्त टेस्टी असा हा पराठा लागतो. हा 2-3 दिवस टिकतो पण. थापता येईल इतपत पातळ घट्ट आपण ठरवायचं, घट्ट करायचे. आपल्याला थापता आलं पाहिजे, भाकरीसारखं आपण थापून घेणार आहोत, अजिबात लाटणार नाही. तर हे पहा, आपला गोळा तयार करून झालेला आहे. त्याला तेल लावून मळून घेते. तर हे पहा, याचे असे गोळे करून घेतलेले आहे. आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे.
असं चांगलं हाताने मळमळ घ्यायचंय. ह्या पद्धतीने. तर हे पहा उंडा करून झालेला आहे. खाली थोडंसं पीठ टाकूया आणि थापून घेऊ. चिकटायला लागलं तर पुन्हा असं पीठ हे करून घ्यायचं. हे बघा छान असं थापलं जात आहे. हे पहा आपलं थापून झालेलं आहे. तुम्हाला एकच आकार द्यायचा असेल तर ह्या पद्धतीने असे कट करायचं. एखादा असा काटा असलेला भांड्याने. हे पहा आणि साईडचा आपण काढून घेऊ. हे पहा म्हणजे एकच साईजचे सगळे आपले भाकरी पराठा तयार होणार आहे. खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही करायचं. मग छान असा गोल गरगरीत दिसते पहा. आता तवा गरम झालाय आपला. पातळीला थोडंसं तेल लावून घेऊ आणि मग टाक ठेवून देऊ असं. तर हे पातळ उलट करून घेऊया. छान असं मस्त भाजून घेणार आहोत आपण. तर हे पहा तुम्ही तेल तूप बटर काय पण लावू शकता. छान अशी तुपाने पण चांगलीशी चव येते पहा. हे तूप लावून घेते. मस्त असा आपला हा भाकरीचा पराठा तयार झालेला आहे आणि एकदम टेस्टी लागतो. बाकीचे सर्व मी असेच करून घेते. ह्या पिठांमुळे ना बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पिठाने असा खमंगपणा येतो. भारी टेस्ट लागते असे मस्त. तर हे पहा आपला पराठा बघा किती भारी दिसतोय. चवीला पण तेवढा भन्नाट लागतो. मी बाकीचे सर्व आता असेच बनवून घेते. तर हे पहा भाकरी पराठा आपला एकदम मस्त असं टेस्टी झालेला आहे. आपली रेसिपी तयार.